समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 12 हा मानवी मनाला दुःखाच्या गर्तेतून बाहेर काढून विदेही अवस्थेकडे म्हणजेच परम आनंदाकडे नेणारा मार्ग दाखवतो. पहिल्या श्लोकात समर्थांनी दुःखाचे अस्तित्व मान्य केले होते, तर या श्लोकात ते त्या दुःखावर विवेकाचा जालिम उपाय सांगतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण समर्थ रामदास स्वामींचा 11वा श्लोक पाहिला, जिथे त्यांनी सांगितलं की या जगात पूर्णपणे सुखी असं कोणीच नाही. पण मग प्रश्न पडतो की जर जगात सगळीकडे दुःखच आहे, तर माणसाने जगायचं कसं? सतत चिंतेत आणि शोकात बुडून राहायचं का? याच प्रश्नाचे अत्यंत क्रांतिकारी उत्तर समर्थांनी त्यांच्या पुढच्या म्हणजेच 12व्या श्लोकात दिले आहे. समर्थ म्हणतात, मना मानसीम दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मित्रांनो, हा श्लोक केवळ एक अध्यात्माचा धडा नाही, तर हे मानसिक आरोग्याचे आणि तणावमुक्तीचे एक अद्भुत शास्त्र आहे. जर तुम्ही जीवनातल्या विवंचनेनं थकला असाल, तर हा व्हिडिओ तुमच्या मनाला एक नवी दिशा देईल. समर्थ या श्लोकात सुरुवातीलाच मनाला एक प्रेमळ पण कडक आज्ञा करतात. मना मानसीम दुःख आणू नको रे, आणि मना सर्वथा शोक चिंता नको रे. आता विचार करा, दुःख तर परिस्थितीमुळे येतं. मग समर्थ असं का म्हणत आहेत की मनात दुःख आणू नको? कारण परिस्थिती आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीमुळे दुःखी व्हायचं की नाही हे आपल्या हातात असतं. शोक म्हणजे भूतकाळातील घटनांबद्दल रडत बसणे, आणि चिंता म्हणजे भविष्यकाळाची भीती बाळगणे. समर्थ म्हणतात, या दोन्ही गोष्टी सर्वथा म्हणजे पूर्णपणे सोडून दे. पण हे करायचं कसं? त्यासाठी ते दुसऱ्या ओळीत एक गुरुकिल्ली देतात. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी. इथे दोन महत्वाचे शब्द आहेत, विवेक आणि देहेबुद्धी. देहेबुद्धी म्हणजे काय? मी म्हणजे फक्त हे शरीर आहे. शरीराला मिळणारे सुख म्हणजेच माझे सुख, आणि शरीराला होणारे कष्ट म्हणजेच माझे दुःख. ही भावना म्हणजे देहेबुद्धी. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे नित्य आणि अनित्य यातील फरक समजणे. हे शरीर नश्वर आहे, परिस्थिती बदलणारी आहे, पण माझ्या आत असलेला आत्मा किंवा ऊर्जा शाश्वत आहे. हा विचार म्हणजेच विवेक. जेव्हा माणूस विवेकाचा आश्रय घेऊन ही देहबुद्धी सोडतो, तेव्हा तो विदेही होतो. विदेही असणं म्हणजे शरीर सोडून देणं नव्हे, तर शरीरात राहूनही त्याच्या सुखादुःखाच्या पलीकडे जाणे, आणि याच अवस्थेत जिवंतपणी मुक्तीचा आनंद घेणे. मनात दुःख न आणता विदेही अवस्थेत कसे जगावे, याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे जनक राजा आणि महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलेले संत चोखामेळा किंवा संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात विदेही अवस्थेचे वर्णन करताना म्हणतात, देहू दळणदळीत साडी मना, विदेही ठेविली मोडी. शरीर जरी संसाराची कामं करत असले, तरी मन मात्र त्यापासून अलिप्त होऊन भगवंताचरणी विदेही झाले पाहिजे. तसेच संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात की जो पुरुष सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितींमध्ये ढळत नाही, तोच खरा ज्ञानी. माऊली म्हणतात, सुख आणि दुःख दोन्ही सारखेची देख. आपण जर संत एकनाथ महाराजांचं चरित्र पाहिले, तर समजेल की एका क्रूर माणसानं त्यांच्या अंगावर सतत थुंकण्याचा प्रयत्न केला, पण एकनाथांच्या मनात यत्किंचितही क्रोध किंवा दुःख आले नाही, कारण ते देहेबुद्धीच्या पलीकडे गेले होते. त्यांनी प्रत्येक वेळी शांतपणे नदीत स्नान केले. हीच ती विदेही अवस्था आहे, जिथे बाहेरील कोणतीही व्यक्ती किंवा परिस्थिती तुमच्या मनाची शांतता भंग करू शकत नाही. संस्कृत साहित्यात एका सुभाषितात म्हटले आहे, दुःखेष्वनु द्विग्नमनाः
सुखेषु विगतस्पृहः. ज्याचे मन दुःखात उद्विग्न होत नाही आणि सुखाची लालसा बाळगत नाही, तोच खरा स्थितप्रज्ञ होय. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला हा विवेकाचा आणि अलिप्ततेचा विचार पाश्चात्य जगात स्टॉइसिझम या नावानं ओळखला जातो. इपिक्टेटस हा एक महान ग्रीक स्टॉइक विचारवंत होता. तो एका गुलामाच्या पोटी जन्माला आला. त्याला अपंगत्व आले, पण तरीही तो अत्यंत आनंदी होता. तो म्हणतो, माणसाला गोष्टींमुळे दुःख होत नाही, तर त्या गोष्टींबद्दल तो जो विचार करतो त्या विचारांमुळे दुःख होते. हे म्हणजेच समर्थांचे मना मानसीम दुःखाणून नको रे आहे. मार्कस ऑरेलियस रोमचा हा सम्राट आपल्या मेडिटेशन्स या जगप्रसिद्ध पुस्तकात लिहितो, तुझे मन हे एका किल्ल्यासारखे असले पाहिजे. बाहेरील जगातील वादळे या किल्ल्याला धक्का लावू शकत नाहीत, जोपर्यंत तू स्वतःहून त्यांना आत प्रवेश देत नाहीस. मायकल सिंगर आधुनिक काळातील प्रसिद्ध लेखक मायकल सिंगर यांनी त्यांच्या द अनटेदर्ड सोल या पुस्तकात नेमका हाच विचार मांडला आहे. ते म्हणतात, आपल्या मनात जे सतत विचार चालतात, जे दुःख निर्माण करतात, त्या विचारांचे आपण प्रेक्षक बनले पाहिजे. आपण विचार नाही आहोत, आपण ते विचार पाहणारे आहोत. हीच समर्थांची देहबुद्धी सोडून विदेही होण्याची संकल्पना आहे. आधुनिक समीक्षक आणि मानसशास्त्रज्ञ जेव्हा समर्थांच्या या श्लोकाचा अभ्यास करतात, तेव्हा त्यांना यामध्ये CBT म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचे मूळ आढळते. आजचे सायकॉलॉजिस्ट सांगतात की चिंता आणि शोक यातून बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला तुमच्या विचारांचे रिफ्रेमिंग करावे लागेल. समर्थांनी 17व्या शतकात हेच सांगितले की तुमच्या बुद्धीला विवेकाची जोड द्या. जेव्हा तुम्ही साध्या सुखादुःखाच्या पलीकडे जाऊन स्वतःकडे एका त्रयस्थासारखे पाहू लागता, तेव्हा मानसिक ताणतणाव क्षणात नाहीसे होतात. तर मित्रांनो, समर्थ रामदास स्वामींचा हा 12वा श्लोक आपल्याला पळपुटेपणा शिकवत नाही. ते संसारातून पळून जा असे सांगत नाहीत, तर संसारात राहूनही राजा जनकाप्रमाणे, संत एकनाथांप्रमाणे अलिप्त राहायला शिकवतात. आजपासून जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादे संकट येईल, अपयश येईल किंवा कोणी तुमचा अपमान करेल, तेव्हा डोळे बंद करा आणि समर्थांचा हा मंत्र स्वतःला सांगा. विवेके देहे बुद्धी सोडूनी द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. स्वतःला सांगा की मी हे शरीर किंवा ही तात्पुरती परिस्थिती नाही. मी या सगळ्याच्या पलीकडे असणारा एक शांत आत्मा आहे. तुम्हाला समर्थांचा हा विचार कसा वाटला? स्टॉइसिझम आणि मनाचे श्लोक यांच्यातील हे साम्य तुम्हाला पटले का? कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.